नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे 50,000 रुपये अनुदान प्रोत्साहनपर हे केव्हा आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि जे शेतकऱ्यांनी केव्हा केव्हा कर्ज हे परतफेड केलेलं अशा कोणकोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 10 एप्रिलला खरंच 50,000 रुपये अनुदानाची यादी पडणार का यासंबंधी आपण संपूर्ण माहिती मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या पात्रता आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 50,000 रुपये अनुदान हे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असते, परंतु कोणकोणते शेतकरी यामध्ये नियमित कर्जफेड करणारे पात्र असतात, त्याचप्रमाणे पुनर्गठन केलेले शेतकरी सुद्धा पात्र असतात का आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अजून सुद्धा मिळालेला नाही ते शेतकरी सुद्धा पात्र होणार का ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 50,000 रुपये कर्जमाफीचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणार, परंतु खूप लाभार्थी यापासून आतापर्यंत वंचित राहिलेले होते। त्या सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात येतो का हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता 10 एप्रिलपर्यंत 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान कर्जमाफीचा लाभ उर्वरित शेतकऱ्यांना दिला जाणार आहे अशी माहिती मित्रांनो मिळाली आहे। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ मित्रांनो 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019। त्याचबरोबर शेतकरी नियमित कर्ज भरतात मित्रांनो, त्या सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आता करण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे ही योजना जी आहे मित्रांनो ती हिवाळी अधिवेशनामध्ये या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला होता। आता त्या योजनेची मित्रांनो अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे, कारण याचा जो ठराव होता तो आधीच मंजूर झालेला होता, त्याचप्रमाणे GR सुद्धा आलेला होता, परंतु फक्त वाटप करण्यासाठी मार्च एंडिंगची मित्रांनो वाट बघत होते। आता मार्च एंडिंग संपल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्गी करण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे अल्पमुदतीचे पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा 2023च्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा मित्रांनो म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आलेली होती, परंतु मित्रांनो आतापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही। खूप सारे जर शेतकरी बघितले आपण तर यापासून वंचित राहिले होते। आता त्या सर्व शेतकऱ्यांचा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्तः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंत मित्रांनो 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो जर आपण बघितलं की ह्या 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी त्यासाठी शेतकऱ्यांच्या पात्रता तर नेमका कोणकोणत्या असणार आहे, आता त्या पात्रता काय A to Z आपण मित्रांनो संपूर्ण माहिती बघणार आहोत की कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र झाले। चला तर मित्रांनो आता बघू की शेतकऱ्यांच्या पात्रता काय आहे। सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास बघू शकता मित्रांनो 2017-18 हे वित्तीय वर्ष 30 जून 2018च्या आत जर आपण पूर्णतः परतफेड केली असेल, त्याचप्रमाणे सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत परतफेड केले असल्यास सन 2019-20 17-18-18-19 19-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास बघू शकता तुम्ही 17-18 18-19 30 जून 2019च्या 19-20 31 ऑगस्ट 2020 पर्यंत जर आपण परतफेड करत असल्यास ज्या शेतकऱ्यांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण होईल अशा सर्व शेतकऱ्यांना आता 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान डायरेक्ट DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गी करण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो तुमचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाले तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण होणार नाही त्या शेतकऱ्यांना याच्यापासून वंचित राहावे लागेल। ही होती संपूर्ण माहिती। जर माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।